मित्रांनो, हे आहे आपलं पहिलं जाळं. ज्या ठिकाणी आपण जाळं टाकलं त्या ठिकाणी पाण्यामध्ये खूपच मोठे मोठे दगड होते, त्याच्यामुळे जाळे तर काही ओढून येणार नव्हते. त्यासाठी आता पाण्यात जाऊनच जाळं काढावं लागणार होतं. हे आहे आपलं दुसरं जाळं. सलग 2 जाळ्यामध्ये आपल्याला एकही मासा सापडला नाही. त्याच्यामुळे आपण ठरवले की आता तळ्याच्या आतमध्ये जाऊन जाळे टाकायचे. मित्रांनो, नुकत्याच झालेल्या जोरदार पावसामुळे तळ्यातील पाण्याची पातळी खूपच वर आली होती. त्यामुळे एवढ्या वाढलेल्या पाण्यात मासे पकडणे फारच अवघड झाले होते. व्हिडिओमध्ये तुम्हाला अंदाज येईल की तळ्याच्या किती आतमध्ये जाऊन आणि किती खोल पाण्यामध्ये आम्हाला मासे पकडावं लागत होते, आणि तरीसुद्धा आज मासे सापडण्याचं प्रमाण हे बऱ्यापैकी कमी झालं होतं.
हा लय मोठा आहे हो, केवढा आहे तो. दिसतोय का कॅमेऱ्यात? हा तू बघ आणि कॅमेऱ्यात नको दिसून दे. काय खानाडीच्या कडकडणी पाळवायचा. त्याला काय 1-1.5 महिन्यात कसलं आहे? 1.5 महिना लय झाला त्याला. नाही त्याला इकडे ते माहिती पाठी गाण्याला आणि त्याला पाठी त्याला लागले वाटतं काहीतरी. हा जवळून काढ. जवळ लय जवळ आहे. डंबेज बिंबेज मारायचे जरा. पुढं झालं. हा मित्रांनो, प्रत्येक जाळ्याला कडला यायला लागते आम्हाला. त्याच्यासाठी आता इथून पुढल्या जाळ्यांची काही शूटिंग करणार नाही आम्ही आणि माशाचं पोतं घेऊन आतमध्ये जाणार आहे. मित्रांनो, हे आजचे मासे बघा तुम्ही, साईज बघा, ही साईज बघू शकता तुम्ही बघा. नमस्कार मित्रांनो, मी संतोष आणि तुम्ही पाहताय फिशिंग माय पॅशन. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा करा. धन्यवाद.